हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आईने बोलवलं होतं धोंडे खायला, त्यासाठी आम्ही निघालो होतो. आम्हाला घरी 4 वाजले होते. 4 वाजता घरून निघालो होतो. त्यानंतर पार्लरमध्ये गेल्यानंतर आम्हाला कपडे पण घ्यायचे होते. पार्लरमध्ये परिधान दुकान हे फेमस आहे. त्या दुकानामध्ये आम्ही गेलो. तिथे कपडे पण चांगले मिळतात आणि सगळ्याच वस्तू चांगल्या मिळतात. त्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि तिथं खरेदी केली. आणि आम्हाला सगळ्यांना कपडे घेतले, दिदीला, स्वप्नीला, पिल्लूला आणि आम्ही सगळ्यांना कपडे घेतले तिथं. कारण आई म्हटली होती घरी आल्यानंतर तू पैसे देऊन ये पण तुम्ही कपडे घेऊन या. तर त्यासाठी सगळ्यांची खरेदी झाली होते. कपडे घेण्यातच आम्हाला खूप उशीर झाला, त्यामुळे घरी जायला पण तसाच उशीर झाला. आणि घरी गेल्यानंतर आईने निम्मा स्वयंपाक केलेला होता, निम्मा करायचा होता. गेल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं. त्यानंतर थोडा स्वयंपाक राहिला होता, तो करून घेतला. माहेरामध्ये जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्याला कसलीच उणीव भासून देत नाही. जुने लोक असं म्हणायचे, जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच माहेर. हां. रात्रीचं यायलाच उशीर झाला, त्यामुळे काही शूट घेतलं नाही. हा दिवस आहे दुसरा. आता आम्ही निघालो होतो. आम्हाला जायचं होतं श्रीगोंद्याला. दीदीला आणि मला जोडवे करायचे होते, त्यासाठी निघालो होतो. आठवा लागन आठवा लागलंय. जोडे वगैरे खरेदी झाली, सगळी काही खरेदी आमची उरकली. त्यानंतर हा दिवस आहे दुसरा. 3 दिवसाचा व्हिडिओ जवळजवळ एकत्र आलाय. आता मला करायची होती देवपूजा. सगळं काही देवघर साफ करून घेतलं. आठवड्यातून एक दिवस सगळं देवघर साफ करून ही देवपूजा मी करत असते. तसंच आज सगळं देवघर काढलं होतं साफ करण्यासाठी आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली.
काय काय झालं काय झालं आ? उठ म्हणते उठा उठा म्हणते तू चला चला मग चला दे एक दे दे मला दे दे ना एक दे अयो आता आजीला दे दे हॅलो नमस्कार मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. अधिक मास सुरू होऊन बरेच दिवस झालेत म्हणजे आता अधिक मास संपतच आलाय. रविवारी अमावस्या लागतीये महिना संपत आलाय. आम्हाला करायचंय धोंडे जेवण अजून केलं नाही त्यासाठी पिलू आणि पिलूची मम्मा आलेले आहेत आणलेत त्यांना तर आता तयारी करायची आहे. उद्या करायचं धोंडे जेवण गुरुवार आहे उद्या तर त्यासाठी आता मी करते अनारसे. पीठ भिजवून ठेवलेलं आहे मी तयार करून ठेवलंय फक्त अनारसे करायला घ्यायचे. आणि पिलू बघा मस्त अशी आमच्यापाशी झोपली आहे. शांत बसली आहे किचन मध्ये. तुम्ही काय करताय मॅडम? आंबा आंबा पिल्याला आंबा खातो बाबू. आले 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 पडलेले नाही येत खाता दीदी. खरडून दिली का पहिलं तिला खरडून दिलंय का काय म्हणजे तिला खातोय आंबा. बघा आता पिलूनी आमच्या कशा राडा केलाय कसं खराब खराब केलंय ना. आयो इक बघ बाबू ऐसो ना अदू अद्विका आता नाही येत खाता तिला खातोय आंबा. बघा आता पिलूनी आमच्या कशा राडा केलाय कशी खराब खराब केलंय ना. आयो इक बघ बाबू ऐसो ना अदू अद्विका आता मस्त असं पीठ तयार करून ठेवलं इथं मी. आता थोडंसं मळून घ्यायचं आणि अनारसे तयार करायला घ्यायचे. सावकाश का थोडंसं दूध घ्यायचं आहे. थोड्या दुधामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचंय
जास्त जर दूध झालं तर आपण लई मिश्रण पातळ करून होऊ शकतो. बघा थोडंसं दूध घेतलंय मी. थोडंसं पाणी आपण टाकलंय दूध तरी पण ही झालंय, जास्त पातळ व्हायला लागले. आता आपण याच्यात ना पाणी टाकलं तरी चालतंय. पाणी टाकल्यावर हा पदार्थ आपला जास्त दिवस टिकणार आणि दूध टाकलं तर थोडंसं लवकर खराब होणार. आणि आपल्याला हे आता लगेच ही करायचं, त्यामुळे थोडंसं दूध टाकलंय मी. मस्त असा घट्ट गोळा तयार करून घेतला. अनारसे करण्यासाठी मी 2 ते 3 दिवस चांगले तांदूळ भिजायला घातले. 3 दिवसानंतर तांदूळ मी वरती काढून थोडेसे सुकवून घेतले, फॅन खाली सुकवून घेतले. जास्त सुके पण नाही केले आणि जास्त ओले पण नाही ठेवले. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि गूळ बारीक करून घेतला आणि मस्त असं अनारसेचं पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये गूळ काढून ते पीठ भिजवून घेतलं होतं. तर आता मला अनारसे तयार करण्यासाठी ऐन वेळेस मी फक्त त्यातलं थोडंसं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून पीठ चांगलं मळून घेतलं. आता यामध्ये आपण पाणी घालून पण मळू शकतो, पण अगदी थोडंसं पाणी इथं मला आपल्याला लागणार किंवा दूध पण अगदी थोडंसं लागणार. असं मस्त असं पीठ तयार करून घेतलं आणि थोडं तूप घालून मी अनारसे तयार करून घेतले. हे अनारसे तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता, तुपामध्ये पण तळू शकता. तर आता मला स्वामींसाठी पण इथं अनारसे बनवायचे होते, त्यामुळे मी हे तुपातच केले सगळे आणि जावयांना पण द्यायचे होते. त्यासाठी सगळेच अनारसे मी तुपामध्ये करून घेतले. इतके खुसखुशीत आणि मस्त अशी जाळी पडत होती. खूप छान झाले होते अनारसे. फक्त ह्या अनारशांसाठी करण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि प्रमाण जर परफेक्ट जमलं तर अनारसे खरंच खूपच चांगले होतात. अधिक मासामध्ये अनारशाचं दान, दिव्यांचं दान असे भरपूर दान करतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अनारसे दान आणि 33 अनारसे दान करायचे असतात. आपण देवाला पण हे 33 अनारसे दान करू शकतो. दिव्यांचं पण 33 दिव्यांचं दान करू शकतो. असेच कणकेचे 33 दिवे बनवायचे आणि त्यानंतर मंदिरामध्ये एका जाऊन आपल्याला 33 दिवे लावून द्यायचे. याला दिव्यांचं दान असं म्हणतात. आता हे एक अनारसे बनवायचं असतं ना, तर त्यासाठी भरपूर वेळ लागतो बरं का. तर आता चला आम्ही अनारसे तयार करून घेतोय सगळे, कारण यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चांदीचे घेऊ का तू घेऊ?